हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपीज या चॅनलमध्ये। जसं की तुम्हाला माहितीच आहे की कालपासून आपली चटण्यांची सिरीज सुरू झालेली आहे। त्यामधली आज दुसरी रेसिपी आहे आणि ती म्हणजे ही एक पौष्टिक, चविष्ट आणि महाराष्ट्रीयन जेवणातील एक लोकप्रिय सुकी चटणी आहे आणि ती म्हणजे आज आपण जवसाची चटणी कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत। खूप इझी रेसिपी आहे, पटकन बनवून तयार होते। तर चला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर सर्वात आधी मी इथे जवस घेतलेला आहे आणि जवस भाजून घेतलेला आहे। आपल्याला जवस हे लो फ्लेमवरच भाजायचं आहे, हाय फ्लेमवर नाही भाजायचं आहे। तुम्ही आतापर्यंत जर मोम्स रेसिपीजला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा, यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा, कारण की आता खूप सारे चटण्यांच्या रेसिपीज येणार आहे जेणेकरून त्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पटकन पोहोचल्या पाहिजेत। तर इथे बघा आपलं जवस हे भाजून झालेलं आहे। आता आपल्याला जवस एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते थंड होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत मी तुम्हाला जवसाच्या चटणीसाठी लागणारी साहित्य काय काय लागते ते सांगणार आहे। तर इथे मी भाजलेले इथे जवस घेतलेला आहे, लाल मिर्च पावडर घेतलेली आहे, जिरा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे। जास्त साहित्य आपल्याला लागणार नाही आहे। तर इथे जवस थंड झालेला आहे, यामध्ये मी लाल मिर्च पावडर, जिरा, लसूण आणि मीठ हे टाकून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। खरंच खूप स्वादिष्ट चटणी बनते, तुम्ही नक्की एकदा करून बघा। तर इथे बघा मी हे भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि हे बारीक आपल्याला मिक्सरमधून आता काढून घ्यायचं आहे। मिक्सर चालू बंद करून काढायचं आहे। तर इथे बघा व्हिडिओमध्ये दिसतंय अशी बारीक चटणी आपल्याला काढून घ्यायची आहे। तर तयार आहे आपली महाराष्ट्रीयन स्पेशल रोजच्या जेवणाला चव आणणारी खूप स्वादिष्ट अशी जवसाची चटणी। रेसिपी आवडल्यास तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, नक्की एकदा करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत। तोवर खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात राहा। आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।